ओके, रीड केला. काय लिहिलंय बघा, C31/16 लिहा. A boy throws a ball in air at angle 60 degree to horizontal along a road with speed 10 meter per second. बरोबर, म्हणजे एका बॉयनं बॉल थ्रो केला at how much angle? 60 with how much velocity? 10 meter per second. बरोबर. अनादर बॉय, अजून एक बॉय आहे, बट तो कुठे आहे? सिटिंग इन नियर बाय मुव्हिंग कार. दुसरा बॉय कुठे आहे? कार मध्ये. ऑब्झर्व दी बॉल. कार इज मुव्हिंग ऍट युनिफॉर्म स्पीड ऑफ 5 मीटर पर सेकंड. बरोबर. दी बॉय इन दी कार विल फाइंड दी बॉल इज मुव्हिंग. आणि ऑप्शन काय बघा, अलॉंग ए पॅराबोलिक पाथ, म्हणजे बॉय कार मुव्हिंग, बॉय इज इन अ कार. दुसरा ऑब्झर्वर जो बॉय आहे त्याला जर आपण ऑप्शन सॉल्व्ह करायचं ना, ते मध्ये ऑब्झर्वर कोण आहे? बॉय विच इज इन कार. जो कार मध्ये आहे तो मुलगा, तो ऑब्झर्वर आहे आपला. इज इट राईट? म्हणजे हा प्रॉब्लेम रेग्युलर वेलॉसिटी आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे? हे सगळं झालेलं आहे काय नाही? एज ऑब्झर्वर मुव्हिंग म्हणजे कुठली वेलॉसिटी? रिलेटिव्ह वेलॉसिटी. इज इट राईट? म्हणजे हा प्रॉब्लेम रिलेटिव्ह वेलॉसिटीचा आहे. इज इट राईट? ऑप्शन काय? ह्या बॉयला कार मधल्या काय दिसतंय की तो बॉल पॅराबोलिक पाथवर आहे, मी प्रोजेक्टाइल दिसतोय, का हॉरिझॉन्टल दिसतोय, काय अलॉंग व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, किंवा अलॉंग स्ट्रेट लाईन इन्क्लाइंड अँगल 60 विथ हॉरिझॉन्टल. ओके, हे तुम्ही आता सांगायचंय. मग हे रिप्रेझेंट करायला यायला पाहिजे. ओके, मग पहिला बॉय मी काय करतो, पहिला बॉयचं वेलॉसिटी किती आहे? U1 म्हणतो याला. हा, U1 ही प्रोजेक्टाइल मोशन आहे. इज इट राईट? किती वेलॉसिटी आहे? 10 मीटर पर सेकंड. बरोबर. अँड हाऊ मच अँगल? 60. इज इट राईट? ह्या वेलॉसिटीला दोन कंपोनंट असतात. एक व्हर्टिकल ज्यामुळे इट गोज अप, and other horizontal by which it goes horizontally. मग this component how much? ज्याच्यावर अँगल तो कॉस, अँगल कुठल्या एक्स बरोबर आहे? एक्स. म्हणून एक्स कॉम्पोनंट इज कॉस. कॉस 60 इज हाफ. दिले तिने, आपला विचार बी करायचा. मग ही किती आला? 5 मीटर पर सेकंड पर्पजफुली, बिकॉज वी नीड दिस. ओके, हा झाला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट UN(x). बरोबर आहे. आणि दुसरा कॉम्पोनंट U1y किती येणार? 10 sin 60. गरज नाही याची. का? तर विथ दिस वेलॉसिटी इट विल ट्रेस अ प्रोजेक्टाइल पाथ. इट फॉल लाईक दिस. बरोबर, राईट? हे दिस इज अ B1, बॉय 1. बॉय 1 स्टोन बॉल थ्रो केला आणि हा पाथ ट्रेस केला. आता बॉय 2 इथे आहे बघा. बॉय 2, द बॉय 2 इज इन कार. बरोबर आहे ना? मग बॉय 2 ची वेलॉसिटी सेम असणार कार एवढी. U2 म्हणतो किती वेलॉसिटी आहे बॉय 2 ची? ऑल्सो 5 मीटर पर सेकंड. ऑल्सो व्हॉट? 5 मीटर पर सेकंड. इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? ओके, व्हेरी गुड, गेटिंग. इथं तो बॉय आहे बघा. ओके, हा. आता ह्या बॉयला काय वाटतंय ते फाईंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय? तर कुणाची वेलॉसिटी फाईंड करायची आहे? बॉय 2 ची नाही, बॉलची वेलॉसिटी फाईंड करायची. रिलेटिव्ह. मग याला ग्राफिकल अप्रोच देऊया.
मी काय करणार बघा, पहिल्यांदा मी U1 मार्क करणार. U1 किती आहे? 10 मीटर पर सेकंड. इज इट राईट? कळतंय मी काय म्हणतोय? त्याचा अँगल किती आहे? 60. And this component, how much? 5. जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे यामध्ये. हा कॉम्पोनंट किती आहे? 10 sin 60. 10 रूट 3 बाय 2 5 रूट 3. इज इट राईट? बरोबर आहे ना? आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपण काय करतो, आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वेलॉसिटी ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 फाइंड करायची आहे. मग आपला 2 ऑब्झर्वर आहे ना, तो आपण काय करतोय? उठल्या ऑब्झर्वर अपोजिट डिरेक्शन मध्ये मार्क करतोय रूल वाईज. बरोबर? मग हा कॉम्पोनंट घ्यायचाच नाही आता, हा मेन. ह्याच्या ऐवजी कॉम्पोनंट थीम करायचे. मग सांगा, हॉरिझॉन्टली राईट 5 मीटर पर सेकंड and horizontally left how much? That also how much? U2 किती आहे? 5 मीटर पर सेकंड आहे ना U2. वेलॉसिटी ऑफ कार किती आहे? 5. जेवढी वेलॉसिटी ऑफ कार असणार तेवढीच ती पॉईंटची असणार. मग हे 5 काय होणार? along x means summation U1 x फाइंड केलं. So UX फाइंड केलं. ओके, और वेलॉसिटी, रिलेटिव्ह वेलॉसिटीचा x कॉम्पोनंट फाइंड केला x, तर तो येतोय 5 मायनस 5 how much? 0. आणि याचा y कॉम्पोनंट 1 चा ऑब्लिक 2 y कॉम्पोनंट हा किती येणार? एकच, 10 sin 60. 10 sin 60 म्हणजे किती? sin 60 is root 3 by 2 म्हणजे 5 by 5 root 3. सो ही रिलेटिव्ह असणार काय? 5 रूट 3. आणि कुठल्या डिरेक्शन मध्ये? फक्त वर्टिकली अपवर्ड डिरेक्शन मध्ये. याचा अर्थ काय? बॉय 2 ला असं वाटणार की स्टोन मूव्ह करायलाय वर्टिकली अपवर्ड ओनली, वर्टिकल स्ट्रेट लाईनवर तो मूव्ह करायलाय. इज इट राईट? असं त्याला दिसणार की असं तो स्टोन वर 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 जायला असं दिसणार. गेटिंग एव्हरीवन? त्यामुळे ऑप्शन काय येणार? ऑप्शन इज अलॉंग स्ट्रेट लाईन, इट मूव्ह अलॉंग वर्टिकल स्ट्रेट लाईन. काला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? JEEच्या लेवलचा प्रॉब्लेम आहे म्हणून घेतला. गेटिंग एव्हरीवन?